मुंबईत सुरू असलेल्या सर्व बांधकामांवर देखरेख ठेवण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं एक व्यवस्था तयार करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत आणि त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. BMCला आपण आदेश दिलेले आहेत की त्यांनी IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून एक डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार केली पाहिजे आणि 100% जेवढी बांधकामं होत आहेत, सरकारी असो, खाजगी असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो, सगळ्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे. त्या दृष्टीने जसं पंकजा त्यांनी सांगितलं की त्यांनी काही बाबतीत ते केलेलं आहे, पण जसं मगाशी सदस्यांनी सांगितलं की काही ठिकाणी ते कागदावरही दिसतं. त्यामुळे जोपर्यंत 100% IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून हे होत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की ते 100% त्याचं मॉनिटरिंग होणार नाही. तर तशा सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही ते पूर्ण करायला लावू. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ आरेखनामुळे जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण वेधशाळेच्या अँटिनाला व्यत्यय येत असल्यामुळे केंद्र सरकारनं या मूळ मार्गाला आक्षेप घेतला असून सध्या हा विषय तिथंच थांबला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. या प्रकल्पाचा मूळ मार्ग बदलून तो शिर्डी मार्गे नेण्यासंदर्भात आमदार सत्यदेश तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला. मूळ मार्गात असलेल्या वेधशाळेमध्ये 32 देशांचा सहभाग असल्यानं ती हलवता येणार नाही किंवा तिच्या नियमावलीत बदल करता येणार नाहीत, अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सरकारची भूमिका ही आधीच्या मार्गाला अनुकूल असून यातून मार्ग काढण्यासाठी हा मार्ग कमीत कमी बदलावा लागेल, या दृष्टीनं तज्ज्ञांची नियुक्ती करून त्यांच्याकडून पर्यायी आखणी करून घेऊ आणि त्यानुसार काम करू, जेणेकरून या मार्गातून सुटलेला भाग आणि गावं देखील याच्याशी जोडली जाऊ शकतील, असं आश्वासन त्यांनी दिलं. मुलांमध्ये